नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नायलॉन मांजाची बंदी असलेल्या विक्री करणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मानवी जीवितास धोका असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सह पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास सदर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते. पोलीस अंमलदार समाधान वाजे, अजय देशमुख यांना गोपनीय बातमी मिळाली की एक इसम सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे नायलॉन मांजा विक्री करण्याकरिता येणार आहे. सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितले असता बातमीची खात्री करण्याकरिता लागलीच गुन्हे शोध पथक रवाना केले. सिन्नर फाटा एकलारा रोड मार्केट यार्डच्या बाजूला पत्राच्या शेड लगत एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडील प्लास्टिक सफेद रंगाच्या गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण 97 नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचं नाव देवेंद्र गोविंद शिरसाट असे सांगितले. सदर आरोपीस तपास कामी ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 657/2024 भारतीय न्याय संहिता कलम 223 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5-15 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.